शिवस्वराज्य यात्रेचं आगमन आपल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आज झालेलं आहे। या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आपल्याला उपस्थित ज्यांनी मार्गदर्शन करून थोडं लवकर जायचं असलं म्हणून गेले असणारे तुमचे आमचे सर्वांचं लाडकं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतदादा, त्याचबरोबर शिवस्वराज्य यात्रेची धुरा पूर्ण खांद्यावर घेत असून ज्यांच्या संकल्पनेने ज्यांच्या विचाराने ही शिवस्वराज्य यात्रा संबंध महाराष्ट्रात फिरते, या यात्रेचं प्रमुख म्हणून आदरणीय ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय अमोलदादा कोले, खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघ, त्याचबरोबर बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया, व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार आदरणीय सलीम भाई, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माजी आमदार आदरणीय उषाताई दराडे, प्रदेशाच्या किसान आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय पूजाताई मोरे, सुशीलाताई मोराळे, आमचे धर्मगुरू, त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ नेते, माझ्यावर अतोनात प्रेम करीत असणारे, गेली कित्येक वर्षे माझ्यावर प्रेम करून आशीर्वाद देत असणारे आमचे बागल साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे पार्टीचे सर्व प्रमुख नेते, तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि या बीड तालुक्यातील बीड विधानसभेतील बहादर असे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आमचे शहराचे अध्यक्ष, आजारी असताना सलाईन लावून डॉक्टरच्या बिना परवानगी मताला आलेला माणूस, खरोखरच बीडला आलं की माहेरी आल्यासारखं वाटतंय बघा। आता तुम्ही बीडला आलं म्हणलं की आणखी पत्रकार मित्र असतील, कुणी असतील की त्याचा अर्थ बीडला म्हणजे बीड विधानसभा बीड तालुक्यात, तसं मी बीड जिल्ह्यातच आहे, पण काय कुणाला काय दहचा माग करतात काही सांगता येत नाही। आदरणीय भैया, तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहात, माझ्यावर जेवढी जिम्मेदारी तेवढी तुमच्यावर सुद्धा जिम्मेदारी आहे पार्टीची, त्याच्यामुळे माझ्या एकट्यावर ढकलून मोकळवू नका। मी तुमचा मतदारसंघ सांभाळणार, तुम्ही जिल्हा सांभाळा। या सर्व गोष्टीमध्ये या बीड तालुक्यानं, बीड विधानसभा मतदारसंघानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पक्षाचा किती बलबला किंवा या मतदारसंघावर आहे आणि किती पगडा या मतदारसंघावर आहे। बीड तालुक्यानं 1,02,000 मतं दिले, इतिहास मोडला। याच्या अगोदर कुठल्याही एका पार्टीला किंवा एका पक्षाला 1,02,000 मतं या तालुक्यानं कधी दिले नाहीत। ती आपल्या पार्टीला माझ्या निमित्त जे मी उमेदवार होतो म्हणून जी दिले, त्याच्यामुळे तुम्हाला खरोखरच सलाम आहे, सलाट आहे। भैया जरा गडबड झाली, आजच्या सकाळपासूनच गडबड आहे, आताच नाही तर थोडंसं, त्याच्यामुळे तुम्हाला जरा लवकर वेळेच्या आधीच, आपल्याकडे सवय राजकारणामध्ये वेळेच्या नंतरची आहे, पण आपली सवय जरा वेळेच्या अगोदर झाली, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली। एक पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून नक्कीच तुम्हाला सांगतो की अशी गडबड पुढच्या कुठल्या कार्यक्रमात होणार नाही, पण अध्यक्ष म्हणून तुमची जिम्मेदारी आहे तशी, पण तरी पण मी जिम्मेदारी घेतली पाहिजे। आणि या सर्व गोष्टीतून जरी थोडा लवकर झाला तरी कुठलीही गोष्ट अडचण आली की अडचणीला मॅनेज काढून त्याच्यातून मार्ग काढून पुढे जायचं काम कोण करतंय आणि कुणाला चांगल्या अडचणीतून मात करून पुढे जायचं जर कला असेल तर ती संदीप भैयात आहे। कुठल्या ह्याच्यातून बोळा नेते। एखाद्या बीड शहरामध्ये फिरताना सुद्धा मी बघितलं की अशा गल्ली बोळातून कुठून नेणार, मी म्हणतो इथं 4 व्हीलर जाती का, ते म्हणतात चला, हा अरे चला काय, कुणीतरी येईल पुढं, काय नाही, कुणी आलं नाही, कुणी अडवलं नाही, कुणी ठोकलं नाही आणि कुणाला काय नाही, कसेच बिन कुठेही। आम्ही एका ईदच्या दिवशी फिरत होतो, त्या दिवशी मोटरसायकलवर फिरावं लागलं काही ठिकाणी, पण आदरणीय संदीप भैयांचा या मतदारसंघात किती पकड आहे आणि किती काय, तर त्या दिवशी मी बघितलं की मुस्लिम समाजामध्ये फिरत असताना सुद्धा प्रत्येक माता भगिनी सुद्धा भैया, लहान बाळ 1.5-2 वर्ष, संदीप भैया, चाटच झालं मी, जे आम्ही तर रोडवर फिरणारे जे काही मोकार असतात ना, संदीप भैयाचं काय नाही,
मी म्हणलं संदीपभाईचं काय आहे हे माझ्या उघड्या डोळ्यानं मी बघितलंय, त्याच्यामुळे संदीपभाईची ताकद नक्की बीडमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याची काही काळजी करायची आपल्याला तुम्हाला आम्हाला गरज नाही. आणि आदरणीय पवार साहेबाचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर आहे, माझ्यासारख्याला खासदार केलं ते शरद पवार आहेत. त्याच्यामुळे भैया तुम्हाला तर दुसऱ्यांदा आमदार व्हायचंय, पहिल्यांदा असंच झालंय. पहिलं नाही तेवढं मोठं बोलायला मी काय प्रदेशाचे अध्यक्ष नाही, शहराध्यक्ष साहेब. मी आपलं मी जरा याच्यात बोलणार. हा सरकार येणार, सरकारमध्ये पुरा कोण आहे? आता अमोलदादा आम्हाला सिनियर म्हणून नेतेच म्हणतो आम्ही. तसं आता बीड जिल्ह्यात कुणी जरी आमदार झाला भैया सोडून तरी भैयाच आमचा नेता असणार ना. ते त्याच्यामुळे तुमची अपेक्षा मी बोलून दाखवायची काही अपेक्षा गरजच नाही. जे तुमचंच आहे त्याला तुम्ही कशाला म्हणता आणखी? त्यामुळे अपेक्षा एवढ्या मोठ्या आहेत कारण त्याचं कारण असं आहे की तुम्ही तेवढे मतं दिले, तेवढं प्रेम केलंय, त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या अपेक्षा आहेत. पण बीड जिल्ह्यामध्ये काम करताना खूप उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यांना काम करत असताना अमोलदादा खूपच लोकांनी प्रेम केलं आणि हे प्रेमाची उतराई होताना काम करताना वाटतंय की लोकांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं, याच्यातून कधी आपण उतराई होऊत का? कारण एक सर्वसाधारण घराण्यातून आला असताना जे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक शब्दाला हिनवलं जायचं की बजरंग सोनवणे, आणि आजही त्यांच्या बुद्धीत तेच आहे बजरंग सोनवणे. पण लोकांनी दाखवून दिलं की बजरंग सोनवणे नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हे कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे यांना आम्ही निवडून देणार आणि तुम्ही दिले. त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या जनतेने एकदा उलटा केलं. एकदा त्यांना दाखवून द्यायचं होतं की बीडमध्ये सुद्धा इतिहास घडू शकतो आणि आदरणीय पवार साहेबांनी दिलेला रास्त जो उमेदवार आहे तो रास्त ठरवून त्याचा एक बहुमान करण्याचं पवार साहेबांचं काम या जनतेने केलं. बऱ्याच मागच्या काळातल्या बरेच विषय बघितले. 4 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले, एकच आमदार कोण राहिला आदरणीय पवार साहेबांवर, तो पट्ट्या संदीप भैया. त्याच्यामुळे भैया कुणी काही म्हणो पण प्रत्येक घराघरात दारादारावर नाव कुणाचं आहे तर ते संदीप भैयाचं आहे. पण संदीप भैया मला एक सांगायचं, तुम्ही माझ्याकडून अपेक्षा केली, मी जास्तीचं लक्ष तुमच्याकडे नक्कीच देणार आहे. मागच्या वर्षी सारखं नाही, म्हणजे मागच्या वेळेस सारखं. मी सांगितलंय काल फोनवर, मागच्या वेळेस कसं होतं, आम्ही निवडणुकीला उभारलो, भैया काही आमदार नाही. मागच्या वेळेस बी तिकीट द्यायला कोण होतं मला माहिती आहे का? खरं श्रेय संदीप क्षीरसागरांनाच आहे. आता ते पण ते घाबरायचे, ते म्हणायचे माझं काय नाव येऊ देऊ नको, मी तिकीट आला तुमच्या बरोबर आहे म्हणून, मी दुसऱ्या बरोबर आहे म्हणून द्या. आता तरी खरं बोलू द्या. खरं त्यावेळेस का घाबरायचे? ह्यांच्या बीडमध्ये काहीतरी मत आहेत. भैया त्यांचे तिकडेच काय राहील ना, आता बीडमध्ये काय, बीडमध्ये तुमचं साम्राज्य आहे आता. त्याच्यामुळे ह्यांचं कुणाचं काय राहणार नाही. त्याच्यामुळं या बीडमध्ये मागच्या वेळेस तुम्ही दिलेली जी मला साथ आहे ती साथ मी बरोबर पूर्ण रास्तपणे पकडील. आणि मागच्या वेळेची परिस्थितीच्या उलट का म्हणलं का, मागच्या वेळेस असं होतं, आम्ही म्हणलं की भैया आम्ही तुम्ही एक सर्कल मी तिकडलं बघतो निवडणुकीमध्ये उगाच गप्पा हाणत खेळत खेळत. आता काय आम्ही आपलं दोघंही सारखे, ती जिल्हा परिषद मेंबर मी जिल्हा परिषद मेंबर, आमची मैत्री होतीच तिकडली सभागृहातली. भैया म्हणलं काय अडचण नाही, मी जरी मी निवडून आल्याच्या नंतर खासदार झाल्यानंतर तुमचं घाटावरलं सर्कल एक मी बघणार. आणि नेमकं झालं उलट. त्याचं कारण असं झालं की एका उमेदवाराची उमेदवारी बीडमध्ये पवार साहेबांना डिक्लेअर करायला लावली आणि ते गेलं पळून आमच्या केज विधानसभेत. म्हणजे ती पॉलिसी केली, त्यांनीच डिक्लेअर करायला लावली आणि पळून गेलं. त्याच्यानंतर माझ्यावर जिम्मेदारी आली केज विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार हुडकून त्याला उभं करून निवडून आणण्याची. त्याच्यामुळं माझा थोडासा सगळ्या मतदारसंघात येण्याचा, नाही तर शब्दाला तसं पक्का आहे बाहेर, मी असं काही फिरवित नाही. त्याच्यामुळं मागच्या वेळेस येता आलं नाही, पण यावेळेस मागची सर्व कसर मिळवून काढतो. एकच सर्कल नाही, तुमचा अख्खा मतदारसंघ फिरतो, चिंता करू नका. मी उद्यापासनं मी सांगितलं, एकदा शिवस्वराज्य यात्रेचा नमस्ते झाला की मी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरणार आहे. त्याची सुरुवात मी उद्या केज पासून करून पुढे तुमच्या बीड, आष्टी, गेवराई आणि शेवट परळी. लोकसभेला सुद्धा निवडणुकीत परळीला शेवटीच गेलतो आणि यावेळेस विधानसभेला सुद्धा शेवटीच जाणार आहे. पण त्याच्या उलटा करून नक्की परळी यावेळेस आणू असं तुम्हाला सर्वांना सांगतो. बीडचा निकाल आपल्या मनासारखा लागल आणि परळीचा निकाल सुद्धा मनासारखा लागल. 6ची 6 विधानसभा मतदारसंघावर आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, त्याची काळजी तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायची. बऱ्याच काही घटना आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत, याच्यावर बोललं तर खूप काही आहे.
आता आदरणीय अमोलदादा बरंच काही सांगतील, पण मला सांगताना एकच सांगायचंय, या जिल्ह्याचा विकास करणं तुमचं आमचं सर्वांचं काम आहे. आदरणीय संदीप भैया निवडून आल्याच्या नंतर 1-2 वर्षे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदार म्हणून राहिले. त्याच्यानंतर परिस्थिती बदलली. मागच्या 1 वर्षापासून तर आणखी अतिच बदलली, कारण मधल्या 1 वर्षात तरी काही ना काही 2-5 रुपये या मतदारसंघाच्या विकासाला मिळाले असतील. म्हणजे जी 30 जूनला का काय शपथ घेतली 50 खोक्यानी एकदम ओके, त्यावेळेस तिथून 1 वर्ष तरी संदीप भाईला थोडं बरं चाललं असेल. पण जेव्हा 2 जुलैला शपथ झाली की पार संदीप भाईचा मतदारसंघाचा, आता या जर समजा एखाद्या मतदारसंघामध्ये निधी नाही दिला तर आमदाराचं काय होणार आहे? त्या मतदारसंघाचं वाटोळं होत आहे. त्याच्यामुळे त्या बीड विधानसभा मतदारसंघाने त्याचा राग दाखवून दिला आणि त्यामध्ये या लोकसभेला त्यांनी मतं आपल्याला दिली. हीच पुनरावृत्ती विधानसभेला इथले मतदारसंघ नक्की करेल, इथले मतदार करतील अशी मला अपेक्षा आहे. त्याच्यामुळं या परिस्थितीमध्ये, बदलत्या परिस्थितीत आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला काम करायचे, तरी पण भैया कधी डगमगले नाहीत. जी गोष्ट आहे ते काम करायचं पूर्ण चंग बांधून काम करतायत आणि आपल्याला आदरणीय पवार साहेबांच्या विचाराला पुढे न्यायचं काम करतायत. तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलंय, तुमच्या अपेक्षा माझ्याकडून आणखी जास्तीच्या आहेत, त्या मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल. एखादी गोष्ट माझ्याकडून नाही झाली तरी पण मी प्रामाणिकपणे कबूल करेल की ही मला होत नाही किंवा मला अडचण आहे. आता मी खरं बोललं जर लोकांना अडचण वाटत असेल, कुणाला तरी फ्लॅश व्हायचंय म्हणून कुणीतरी काही करत असलं तर माहित नाही, पण आमदाराच्या अखत्यारीत काय येतंय लोकांना नक्की माहित आहे. खासदाराच्या अखत्यारीत काय येतंय लोकांना नक्की माहित आहे, किंवा कुठल्या आणखी मंत्र्याच्या अखत्यारीत मध्ये काय येतं हे लोकांना सर्व माहित आहे. त्यांचं कार्यक्षेत्र माहित आहे. माझ्या अखत्यारीत येणारे नॅशनल हायवे, रेल्वे, एअरपोर्ट आहे, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, दवाखान्याचे काही विषय आहेत. या गोष्टीसाठी वाचा फोडायचं काम मी सभागृहात सुद्धा केलं. आणि एवढंच नाही तर रेल्वेसाठी सुद्धा मी मागच्या 2 महिन्यामध्ये, ज्या दिवशी मी खासदार म्हणून निवडून आलो तो पहिली बैठक 18 जूनला मी शपथ घ्यायच्या अगोदर रेल्वेची लावली. भैया सुद्धा त्या दिवशी त्या बैठकीला होते आणि त्या दिवशी त्यांनी कमिटमेंट केलं मला की 31 जुलैपर्यंत अंगणवाडीपर्यंत आणणार आणि त्याचं ट्रायल सुद्धा आपण 9 ऑगस्टला घेतलं. आणि बीडला सुद्धा रेल्वे मी येणाऱ्या 26 जानेवारीपर्यंत आणणारच असा शब्द मी सर्वांना देतोय. आणणार म्हणजे आणणार. 26 जानेवारी, 31 डिसेंबरच म्हणतोय पण 26 जानेवारी बीडला रेल्वे आपण आणणार. त्याचं कारण असं, आपल्याला काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. आता त्याचं श्रेय कोणी जर काही म्हणत असं, कुणीतरी ट्विट करतंय की आम्ही असं केलंय, आम्ही तसं केलं. अरे तुम्ही 15 वर्ष काय केलंय जनतेनं बघितलंय. त्याच्यामुळे आता हा पुढचा विषय, आता खासदार मी आहे तर खासदाराच्या मतदारसंघामध्ये खासदार काम करत असते, तुम्ही कुणी करणार नाही. त्याच्यामुळे तो माझा विषय. एवढंच नाही तर आता शिवाजी पुतळा ते आपलं बार्शी नाका या रस्त्याचं सुद्धा टेंडर झालंय आणि याच्यासाठी सुद्धा इथं याच्यावर नदीवर पूल आहे. हे सुद्धा काम जे आहे ते याचा सुद्धा काम आपल्या काळामध्ये आता सुरू होणार आहे लवकरात लवकर. इथं आपल्याला जो पूल आहे तो केटीवेर कम ब्रिज आहे, जी बीडकरांची मागणी होती. आणि एवढंच नाही तर बीडकरांसाठी आपल्या या सर्वांच्या माध्यमातून आज सांगू इच्छितो, ही जी नदी आहे आपली, ती नदी सुधार योजनेच्या माध्यमातून नदीसाठी सुद्धा मी इथं पैसे आणणार आहे. याच्यासाठी सुद्धा मी मंत्री महोदयाला पत्र दिलंय आणि त्यांनी कमिटमेंट केलंय. तिथून आपण पैसे कसे आणायचे ते आपलं डोकं लावून 100% आणू. एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं एक ब्रीद वाक्य होतं मागं, जिथं जिल्हा तिथं मेडिकल कॉलेज. आपला जिल्हा का वगळला? भारतीय जनता पार्टीचाच खासदार, भारतीय जनता पार्टीचाच मंत्री, भारतीय जनता पार्टीचाच पालकमंत्री, सगळं तुमचं असताना माझ्या बीड जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का दिलं नाही? जिथं जिल्हा तिथं करणार. मी ती सुद्धा सभागृहात बोललो नाही नुसतं, तर त्याच्यासाठी पत्र दिलं, त्याच्यावर मिटिंग लावली आणि त्याची कारवाई सुरू केली. ती सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये पुढे करू. एवढंच नाही तर अंबाजोगाई आपलं आशिया खंडामधलं पहिलं ग्रामीण रुग्णालय, त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनची मशीन आहे, 12 वर्ष झालं बंदच आहे. याच्यासाठी सुद्धा मी काही ना काही विशेष पॅकेज आणून आपल्याला तिथं करत. तिथं पहिले 50 विद्यार्थ्यांची संख्या असायची, त्यावेळेचा स्टाफ आहे वर्ग 4चा, वर्ग 3चा, डॉक्टर्स, ती जी स्टाफ आहे ती 50 विद्यार्थ्याचा. आज तिथं तिथली क्षमता आहे ती पर इयर 150 विद्यार्थी झाली. 150 विद्यार्थी झाल्याच्या नंतर सुद्धा स्टाफ तेवढाच. अरे असं कसं शक्य आहे? याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काही केलं नाही, याच्यासाठी खासदार महोदयांनी काही केलं नाही, याच्यासाठी बाकीच्या कोण्या मंत्र्यांनी काही केलं नाही. मग माझी विनंती आहे की याच्यासाठी सुद्धा मी बैठक येणाऱ्या काळामध्ये या सरकारमधील मंत्र्यांसोबत लावून तिथं सुद्धा स्टाफ पूर्ण भरून घ्यायसाठी काम करणार. ही माझं विजन आहे या जिल्ह्यासाठी. जिल्ह्यासाठी एवढंच नाही तर आणखी आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी
काही एक गोष्टी केल्यात आत्ता, त्याच प्रयोग मी चौकट करणार आहे. बीडचा बी काही भाग आहे त्याच्यामध्ये. जी MSCBचे कामं तुमच्याकडे, MSCBचे काही सबस्टेशन सुद्धा केंद्राकडून मंजूर करून आणून मी तुमच्या जिल्ह्याला, आपल्या जिल्ह्याला देणार असा शब्द तुम्हाला देतो. हा विषय कसे आहेत की ह्या गोष्टी करत असताना मी त्याच्यावर 1 महिना अधिवेशनात असताना 3 आठवडेच होतो. 3 आठवड्यामध्ये अधिवेशन झाल्याच्या नंतर सकाळी 8 वाजताच मंत्र्याचं दार, दादा तुम्ही म्हणता लय पुढे चाललंय, पण तसं काही नाही, पण केलंय जेवढं करायचं तेवढं. या प्रयत्नातून काम करत असताना या गोष्टी, आज काही निवडणूक माझी नाही, आज आदरणीय भैया नाही तर निवडणूक लढवायची म्हणून मी काय खोटं बोलतोय असं नाही, पण या सर्व गोष्टी निवडणुकीतलं आश्वासन नाही. तुम्हाला सांगायचं की निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर सुद्धा काय केलं याचा लेखाजोखा देतो. आणि बीडकरांनी जी माझ्यावर, पक्षावर, सर्वांवर जे काही प्रेम दाखवलंय त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं काम केलं पाहिजे आणि ते मी करणार असा तुम्हाला शब्द देतो. गेवराई विधानसभा मतदारसंघातला बीड तालुका असेल किंवा इकडला माझ्या केज विधानसभा मतदारसंघातला बीड तालुका असेल, या तिन्ही विधानसभा मतदारसंघात बीड तालुका आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघातल्या बीड तालुक्याच्या प्रत्येक गावानं मला लीड दिली. त्याच्यामुळे खरोखरच तुम्हाला एकदा नमस्ते म्हणतो आणि नतमस्तक होऊन तुमची सर्वांचा आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आदरणीय संदीप भैयाला आमदार म्हणून पुन्हा एकदा निवडून द्या. बाकीचं सगळं साहेबावर सोडा. जी तुमची मागणी ती साहेबावर, जैनदादावर सोडा. दादा आम्ही आहेत आपलं शिफारसीला, त्याच्यामुळे काही सोडू नका. आता फक्त तुम्ही एकदा निवडून आणा, हे काम तुम्ही करा आणि चांगल्या मताधिक्यानं आपले आमदार इथला निवडून यावा आणि बीड जिल्ह्यातले सर्व निवडून येतील याची अपेक्षा करतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.